आज गौराईचं आगमन होणार आहे आणि आज गौरी आणायला जाणार आता आम्ही थोड्या वेळात। फुलं घ्या फुलं। ते मुकुट नाही घेत। चला आता गौरी आगमनाचीच वेळ झालेली आहे आणि असं म्हणतात की गौरीचं वास्तव्य आहे ना ते पाण्याच्या साठ्याजवळ असतं। तर आम्ही आता तळीजवळ जाणार जिथे आमचे गणपती विसर्जन होतात। आमच्या इथे तेरड्याच्या रूपातल्या गौराई आहेत, त्यांना व्यवस्थित धुवून घेतला आणि परातीमध्ये तेरड्याला ठेवलं आणि वरतून सफेद वस्त्र ठेवलं आणि आता तेरड्याला घेऊन आम्ही तळीच्या इथे जाणार। खरं तर गौराई आणण्याचा मान हा माहेरवासिनीचा असतो, पण काही कारणांमुळे ना माहेरवासीन ही अवेलेबल नव्हती, त्यामुळे तो मान मला मिळाला। नंतर आईला तेरड्याच्या रूपातल्या गौरी आहेत, त्यांना घेऊन आता आम्ही इथे आलो आहोत आणि आता इथे आल्यानंतर ना थोडंसं इथे पाणी शिंपडून पुसून घ्यायचं। पूर्वी कसं शेणाने सारवून घ्यायचे आणि थोडीशी रांगोळी काढायची, पण आता इथे सर्व लादी फ्लोरिंग वगैरे आहे, त्याच्यामुळे ना तिथे ती जागा फक्त धुवून घेतली, शेणाचं थोडंफार शेणकळीने थोडंफार शास्त्र करून घेतलं, त्याच्यानंतर रांगोळी काढली, हळद कुंकू वाहिलं आणि मग तेरड्याला तिथे उभं केलं। ह्या तेरड्या स्वरूपातल्या गौरी आहेत, त्यांना आता तिथे उभं केलेलं आहे। समोर 5 पानांचा विडा ठेवून हळदी कुंकू वाहून फूल वाहिलेलं आहे आणि मग त्यांची मनोभावे पूजा करून
त्यांना घरी येण्यासाठी आवाहन केलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे घरी येण्यासाठी, धूप आरत दाखवलेली आहे. आता आम्ही वाजत गाजत पुन्हा गौराईला घरी घेऊन निघालो आहोत. घरी आल्यानंतर गौराईचं चुलत सासूबाईनं स्वागत केलं, माझ्या पायावरती पाणी वाहिलं आणि काकीने हळद कुंकुमाला वाहिलं आणि असं छान प्रकारे गौराईचं स्वागत झालं.
बदलायची आहे आता एखाद्याचा मान करायचा तर म्हणून ठेवलेली आहे. दूध पियाली काय दूध पियाली कपडे बदलले तिचं. गौरी म्हणजे आपल्या गणपती बाप्पांची आई आणि ती 2 दिवसासाठी माहेरपणासाठी येते. तर तेव्हा तिला आपण साडी चोळी करतो, छान फुलांनी सजवतो, दागिने घालतो आणि छानपैकी तिचं माहेरपण करतो असं आहे. कोण राहिले आई दिला देऊ घ्या ना. किती जणी आहेत इथे? 4 जणी आहेत ना? 5 जणी. हा कोणाला कोण राहिलंय? अरे तू राहिला चला तुमच्या 5 जणींची तिथे साईडला ठेवा. तिकड आहे ना तर त्याला गोड द्या ना. पण आपण ताजा हार आणला नाही यांना. फरसाण आहे. हा फरसाण आहे. सुंदर अशी अगदी हसरी आमची गौराई तयार झालेली आहे आणि आता 5 सुवासिनी तिला धरून गणपती बाप्पांच्या बाजूला ठेवणार. लाईट नाही. मयुरी काकीच्या इथे निर्मल आहे कापड आहे बघ. ना ते आता त्याचे हे प्रत्येक सुवासीन आता खणा नारळाची ओटी भरून घेतात गौराईची आणि आता मी पण ओटी भरून घेतलेली आहे आणि गौराईची आरती करून घेतली आहे. आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि मी इथे फ्रेश वगैरे होऊन गणपती बाप्पांची आणि गौराईची धूप आरती करण्यासाठी आली आहे. त्याचबरोबर गौराईला मी नैवेद्यसुद्धा दाखवणार आहे. असं म्हणतात की गौराई आई आहे ना ती पाण्याच्या साठ्याजवळ सापडली आहे तर तिला जास्तीत जास्त ना रानभाज्या आवडतात. तर रानभाज्यांमध्ये आम्ही आज दारची भाजी केलेली आहे आणि तांदळाची भाकरी गौराईला नैवेद्य म्हणून केलेला आहे. तर आता गौराईचा नैवेद्य आहे ना तो आम्ही सर्वजण अन्नग्रहण करण्याच्या आधी गौराईला नैवेद्य दाखवून घेणार. गौराई आलेली आहे आणि आज जागरण होणार. जागरणामध्ये आज भजन होणार, झाकडी नाच होणार, बाला डान्स होणार, बायकांचा टिपऱ्यांचा नाच होणार आणि खूप मजा मस्ती होणार. आणि ह्याचा व्हिडिओ स्पेशल मी तुम्हाला वेगळा टाकणारच आहे. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
भेटूया आपण पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर.